आपण पाहतोय सध्या की मराठी व्याकरणातील भाग तो म्हणजे संधी. तर या ठिकाणी आपण पाहूया 2 शब्द एकत्र आल्यावर त्यांच्या शेवटच्या आणि सुरुवातीच्या अक्षरांमध्ये जो ध्वनिपद म्हणजे उच्चारातील बदल होत असतो, त्याला संधी असे म्हणत असतात. उदाहरण एक सांगतो मी अगोदर. सूर्य अधिक अस्त म्हणजे काय आहे? सूर्यास्त. बघा, या पद्धतीने. या ठिकाणी बदल काय झाला? तर इथं काय झालं? या य मध्ये मिक्स झालं. म्हणून बनला काय तो? सूर्यास्त. अशा पद्धतीनं आता इथं पुढे उदाहरण दिलेलं आहे. 2 अक्षरे किंवा शब्द एकत्र येऊन नवा ध्वनी तयार होतो, तेव्हा त्या ठिकाणी संधी होत असते, असं आपल्याला सांगता येतं. राम अधिक अयन उदाहरण आहे. राम अधिक अयन म्हणजेच काय तयार झालं? थोडक्यात इथं हे न न बाणाचं असेल. बघा, म्हणजे हे तयार झालं काय मग? रामायण. राम अयन म्हणजेच रामायण. इथं आणि आ म्हणजे दोन्ही ज्यावेळेला एकत्र आले, याचं आणि याचं इथं काय झालं तयार मग दोन्हीचं ही संधी काय झाली? स्वरसंधी असते ती. म्हणजे अधिक बरोबर काय झालं? आ तयार झाला. इथेही बघा सूर्य अ आणि हा बघा इथं. इथं काय झालं या म्हणजे हा आ तयार झाला. सेम हीच कन्सेप्ट आहे. की आता संधीचे प्रकार आपण शिकू तेव्हा आपल्या लक्षात येईल, की कोणत्या वेळेला काय होत असतं तर. परंतु अधिक अशी जेव्हा संधी होईल, तेव्हा तिचं आ तयार होत असतं. ते आपण लक्षात घ्यायचं आहे. पाहूयात मग आता संधीचे प्रकार या ठिकाणी. संधीचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. बघा, संधीच एक असते स्वर संधी, दुसरे असते व्यंजन संधी आणि तिसरे असते विसर्ग संधी. बघा, या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आता ज्यावेळेला जेव्हा 2 स्वर एकत्र येतात, तेव्हा होणारी संधी म्हणजे ही स्वर संधी असते. आपण आता पाहिलंय 2 स्वर अधिक बरोबर काय तयार झाला? आ. तशाच पद्धतीने बघा मग हे राम अधिक अयन बरोबर रामायण. आणि मिळून आ तयार झाला. आता अ अधिक ई तर याचं तयार झालं ए. काय तयार होतंय? ए तयार होतंय. उदाहरण पाहू. सत अधिक ईश्वर. सत म्हणजे इथं आहे आणि ई म्हणजे इथं ई आहे. सत अधिक ईश्वर म्हणजेच काय तयार झाला तो सतएश्वर म्हणजे सतेश्वर. आणि ई मिळून काय तयार झाला? ए. आता अ अधिक उ अशी ज्यावेळेला संधी होईल, तशी त्यावेळी त्याचं तयार होईल ओ. मग उदाहरण आहे इथं इथं आहे शेवटच्या अक्षरात आणि पहिला स्वर उ आहे. म्हणजे हे काय तयार झाला? रोम. म्हणजे हे तयार काय झालं आपल्याला सांगता येईल? रोम. आता इथं म्हणजे आणि उ मिळून या ठिकाणी इथं बघा लक्षात घ्यायचंय. म्हणजे ओ आणि त्यानंतर औ सुद्धा तयार होत असतं. म्हणून म्हणजे या ठिकाणी रौम असं आपल्याला पाहायला मिळेल. ई अधिक आता बघा ई अधिक य म्हणजेच इथं या तयार झालेलं पाहिजे. म्हणून मग गुरु अधिक आत्मा बघा गुरु तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की आणखी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इथं इथं ई येणार नाही. हे बसत नाही इथं. बघा म्हणजे इथं काय तयार झालं इथं उ अधिक असं येते. मग इथं काय होणार? गुरु गुरुयात्मा असं इथे या ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळतंय. म्हणून मग या ठिकाणी ई आणि मिळून काय तयार होतो? या तयार होतो. म्हणून मग इथं गुरुयात्मा
हे या ठिकाणी हा शब्द तयार होताना पाहायला मिळतो. आणखी आलेला आहे. बघा. त्यानंतर आता आहे व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये जे काय होतात 2 व्यंजन एकत्र येतात तेव्हा ध्वनीत बदल होतो. तर आहे सत अधिक जन म्हणजे इथं बघा तचा त इथं सत आणि जन अशी ज्यावेळेला होईल, त्यावेळेला इथं तचा बदल ज मध्ये होतो. म्हणजे शब्द तयार झाला सज्जन. सज्जनची ही संधी आहे. सत अधिक जन. त्यानंतर सत अधिक गुण. तर त्या ठिकाणी त्या एकतर ते सगुण म्हणजे इथं काय झाला त गळून पडला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखी असंही होतंय सद्गुण. सगुण आणि सद्गुण हे एकच अर्थाचे शब्द आहेत. त्यानंतर त अधिक पुढे आपल्याला सांगता येईल तर त आहे म्हणजे तत् अधिक व पुढे इथं म्हणजे तत्व असे दोन्ही त मिळून एक त झालेला आहे. म्हणून मग इथं या ठिकाणी तत् अधिक तव म्हणजे इथं तत्व असा शब्द तयार होताना पाहायला तत्व म्हणजे 2 त मिळून एकत्र. जेव्हा इथे व्यंजनं असतील तर ती दोन्ही व्यंजनं त्यावेळेला आपल्याला सांगता येतं ती व्यंजन संधी असते. जेव्हा ते स्वर असतात तेव्हा ती स्वर संधी असते आणि आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी. आता यामध्ये आपल्याला सांगता येईल, की विसर्गाचा काही ठिकाणी लोप पावत असतो, तर काही वेळेला बघा आपल्याला सांगता येईल, गुरुः म्हणजे इथं 2 शेवटी विसर्ग असतो आणि पुढच्या शब्दाने, स्वराने सुरू होतो, तेव्हा विसर्गाचा उच्चार बदलत असतो. व इथं रामः अधिक इति म्हणजे हे राम इति विसर्गाचा लोप झाला. गुरु अधिक अस्ति, गुरुरस्ति. इथं विसर्गाचा र तयार झाला. इथं र वाढला. हरी अधिक ओम, हरिओम. हे विसर्गाचा यो तयार झाला. अशा पद्धतीनं ही संधी आपण लक्षात ठेवायची आहे. याची मी पी-डी-एफ तुम्हाला टाकतो किंवा याचे काही उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी देतो किंवा काही पाहण्यासाठी देतो, बघून लिहिण्यासाठी देतो. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे हे लगेच येईल असं आपण अपेक्षा ठेवत नाही. परंतु थोडेसे काय करायचे, पाठ करायचे काही संधीचे विग्रह आणि संधीचे विग्रह काय करायचे, पाठ केल्यानंतर मला काय होईल, लगेचच पाहायला मिळेल. आता संधी ओळखण्याची ट्रिक कशी आहे? 2 बघा शब्दात बदल झाल्यावर नवीन ध्वनी काय होतो, निर्माण होतो म्हणजे संधी झाली. 2 शब्द विभक्त केल्यावर अर्थपूर्ण राहतात म्हणजे ते तेव्हा संधी ओळखता येते. मग इथं स्वर अधिक स्वर बरोबर ती स्वर संधी आहे. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर ती व्यंजन संधी असते आणि विसर्गानंतर स्वर असेल तर ती विसर्ग संधी असते. आता काही महत्त्वाचे उदाहरणं या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. रामायण, सज्जन, हरिओम, त्यानंतर लोभातिशय, जगद्गुरू. बघा इथं जगत अधिक गुरु हा जगद्गुरू असं बनत असतं. म्हणजे ती त आणि ग असे 2 व्यंजन एकत्र आले, तर ती व्यंजन संधी आहे. इथं राम अधिक अयन म्हणजे इथं बघा इथं रामामध्ये आहे आणि अचं हे म्हणजे मध्ये असतं. राम बघा उच्चार होतोय. त्यानंतर म्हणजे ती स्वर संधी असते. तर जन अर्धच आणि हे ज आहे. म्हणजे याचा अर्थ ही व्यंजन संधी आहे. हा विसर्ग आहे. म्हणजे ती विसर्ग संधी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लोभ, भ, आणि इथं अ, अधिक बरोबर आ म्हणजे लोभा.
अतिशय, लोभातिशय अशा पद्धतीनं तो शब्द तयार झाला. म्हणून मग या ठिकाणी आपल्या लक्षात येते, की संधीमध्ये काय करायचंय? बघायचे नियम बघायचे फक्त. बघा स्वर अधिक स्वर, दोन्हीकडे स्वर असेल तर ती स्वरसंधी असणार. हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर व्यंजन असेल अधिक व्यंजन. आता तुम्हाला स्वर व्यंजन हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याला आपण व्यंजन संधी म्हणत असतो. त्यानंतर विसर्ग. विसर्ग आपल्याला आपल्याला माहिती आहे, विसर्ग म्हणजे असे 2 उभ्या रेषा असतात. हे लक्षात राहू द्यायचं आहे. विसर्ग अधिक स्वर बरोबर ती विसर्ग संधी असते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने एवढीच ट्रिक लक्षात घ्यायची. ओळखण्याचा प्रयत्न करा. ओळखण्याचा प्रयत्न केला, की ऑटोमॅटिक तुम्हाला काय होते पाहायला मिळते. आता काही या ठिकाणी हे हे आहे आपल्याला पाहायला मिळेल. काही उदाहरणं आणखी आहेत. त्याच्यात नीट आले नाहीत, परंतु एकदा आपण हे पाहू शकतो. कशा पद्धतीनं इथे नियम दिलेले आहेत. हे नियम एकदा मी व्यवस्थित दुरुस्त करतो आणि मग तुम्हाला काय करतो पाठवतो. व्यवस्थितरित्या त्यांना त्याच्यात थोडासा बदल आपल्याला करायचा आहे आणखी. इथं बघा काही उदाहरणं आहेत इथं. अ, बघा हे कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. महा अधिक आत्मा, महात्मा. पुढे चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. रमेश म्हणजे रमा अधिक ईश म्हणजे रमेश. महा अधिक ऋषी, महर्षी. बघा या पद्धतीने इथं इथं नियम दिलेले आहेत. त्या नियमानुसार आपल्याला ह्या संधी होताना पाहायला मिळते. तर बघा 1 अधिक 1 बरोबर 1-1. नंतर गंगा अधिक ओघ, गंगोघ. त्यानंतर प्रति अधिक 1 म्हणजे प्रत्येक. मनू अधिक अंतर बरोबर मन्वंतर. या पद्धतीने. त्यानंतर वाक अधिक ईश बरोबर वागीश. त्यानंतर षट अधिक आनंद बरोबर षडानंद. त्यानंतर सत अधिक आचार बरोबर सदाचार. त्यानंतर षट अधिक मास बरोबर षण्मास. त्यानंतर जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ. वाक अधिक निश्चय बरोबर वांग निश्चय. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येत असतं. बघा त्यानंतर विसर्ग संधी. दुहू अधिक चिन्ह म्हणजे दुश्चिन्ह. नि अधिक तेज बरोबर निस्तेज. नि अधिक फळ बरोबर निष्फळ. विसर्गाचा श तयार झाला, विसर्गाचा स तयार झाला, विसर्गाचा श तयार झाला. त्यानंतर बघा इथं मी अधिक आशा, इथं विसर्गाचा र तयार होतो, निराशा. दू अधिक जन, र तयार होते, दुर्जन. त्यानंतर विसर्गाचा ओ होणे, विसर्गापूर्वी बघा इथं मन अधिक बल बरोबर मनोबल. यश अधिक धन बरोबर यशोधन. त्यानंतर मी अधिक रोग बरोबर निरोग. नंतर दु अधिक शासन बरोबर दुःशासन, दुःशासन. म्हणजे अशा पद्धतीनं हे काय आहे थोडक्यात आपल्याला सांगतो इथे. हे संधी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे पी मी तुम्हाला पाठवेल. काय करा व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि समजून घ्या. ठीक आहे. थांबूया तिथं. थँक सो मच. समजलंय का हे? पहिला दिवस आहे लगेच समजणार असं नाही, परंतु एवढं काही तुमच्या लक्षात येईल, तेवढं फक्त आठवण्याचा रिकॉल करण्याचा प्रयत्न करा आणि काय करा याच्यामध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्या मात्र हां हे. ठीक आहे. थांबूयात या ठिकाणी. थँक गुड नाईट.